माझ्या प्रिय बाळा, मला माहीत आहे तू खूप दुःखी आहेस, पण माझा आशीर्वाद आता तुला मिळणार आहे. होय बाळा, आयुष्यात कितीही दुःख असलं तरी तू हसायला शिक, कारण रडवायला तर लोक आहेतच ना. बाळा, ती माणसं शेवटी दुखावून जातातच ज्यांच्याशी आपण गरजेपेक्षा जास्त जोडले जातो. होय माझ्या लेकरा, ज्या दिवशी तू कोणाला आपली सवय बनवशील त्या दिवसापासून तो माणूस कधीही तुला उद्ध्वस्त करू शकतो. त्यासाठी कोणालाही इतकं तू जवळ करू नकोस. आता तुझी सर्व अडकलेली कामे पूर्ण होणार आहेत. फक्त तू लिही श्री स्वामी समर्थ. होय माझ्या बाळा, आयुष्यात तू स्वतःच्या स्वाभिमानाची थट्टा करून घेऊ नकोस. होय, तू कोणासाठीही गरजेचं नाहीस. तू फक्त स्वतःसाठी आहेस. शरीरावर जखम दिली तरी चालेल, पण स्वाभिमानावर ओरखडा सुद्धा सहन केला जाणार नाही, असं तू स्वतःला ठरव. आणि ताठ मानेने जर तुला जगायचं असेल तर कोणालाही तू जीव आता लावू नकोस. हे प्रेमाचं नवीन युग, जिथे आज तू आहेस तर उद्या दुसरं कोणीतरी. आयुष्य मोहाने सुरू होतं आणि मोह संपल्यावर संपतं. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. बाळा, कोणालाही तू जबरदस्ती करू नकोस की त्याने तुझी आठवण काढावी. फक्त तू काही दिवस शांत राहून बघ, त्याच्या आयुष्यात तुझी किंमत किती आहे. होय माझ्या लेकरा, तू कोणाला दुखावलं आणि तो शांत राहिला तर समजून जा की तो स्वतःपेक्षाही जास्त तुझ्यावर प्रेम करतो. बाळा, जिथे संधी मिळेल तिथे व्यक्त हो, बोललं पाहिजे आणि आयुष्यात शांततेने आपण आयुष्य जगलं पाहिजे. माझ्या लेकरा, स्वतःच्या झोपडीत राज्य करणं मित्रांच्या महालात गुलामी करण्यापेक्षा कितीतरी पटीने चांगलं आहे. म्हणूनच तू स्तुतीने विरघळून जाऊ नकोस, द्वेषाने जळू नकोस आणि आपल्या निंदेने उकळू नकोस. कोणाच्याही गोड शब्दात फसू नकोस. एकटं राहणं खूप चांगलं आहे बाळा, अशा लोकांसोबत राहण्यापेक्षा जी तुमची कदर करत नाही. कोण म्हणतं की तू कोणाला आवडत नाहीस? संकटांना विचारून बघ ती तुझ्यावर किती प्रेम करतात. आणि मी आहेच ना तुझ्या पाठीशी, तुझ्या दुःखात तुझा सारथी बनून. या जगात कोणताही कृष्ण तुला मिळणार नाही. जे आपलं नाही त्याच्यावर कसला हक्क सांगायचा? ज्यांना त्रास समजत नाही त्यांना आपलं सांगायचं का नाही? सांभाळून चाल बाळा, ही माणसांची वस्ती आहे. इथे लोक रक्तालाही आजमावून बघतात. मग तुझी काय हस्ती आहे? कदर कर त्यांची, जे तुझ्या वाईट वागण्यानंतरही तुझ्याशी प्रेमाने बोलत आहेत. वेळेतच विचारत जा की कसे आहात, नाहीतर असं होऊ नये की विचारावं लागेल हे कसं झालेल. होय बाळा, आशा जिवंत ठेव. आज हसणारे उद्या टाळ्या वाजवतील. जे प्रत्येक कोणावरही मरतो तो मेला तरी चांगलंच आहे. बाळा, फक्त तू माणुसकी जप, बाकी सगळं ढोंग आहे. श्री स्वामी समर्थ. जे जे स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या आयुष्यात तोपर्यंत काहीच बदलणार नाही जोपर्यंत तू स्वतःला बदलणार नाहीस. विश्वास ठेव, जेव्हा तू कोणाचं तरी चांगलं करत असतो तेव्हा तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. सकाळ होईपर्यंत फुलांना सुद्धा माहीत नसतं की त्यांना स्मशानात जायचं आहे की मंदिरात. म्हणूनच आयुष्य जसं आहे तसं आनंदाने हसून जगून घे, कारण चिंता करून तू काहीच बदलू शकत नाहीस. होय बाळा, वेळेला तू वेळ दे. हिऱ्याची पारख करायची जर असेल तर अंधाराची वाट पहा.
कारण उन्हात तर काचेचे तुकडे सुद्धा चमकू लागतात. त्याचं वचनही विचित्र होतं की आयुष्यभर साथ देईन. आणि तू सुद्धा हे विचारलं नाहीस की प्रेमासोबत की आठवणींसोबत. होय बाळा, तुझ्या नजरेला एका चेहऱ्यावर मर्यादित ठेव. प्रत्येक चेहऱ्यावर भाळणारी नजर ही धोकेबाज असते. शक्तीची खरी पावर ती लपवण्यात आहे, दाखवण्यात नाही. विश्वासात इतकेही आंधळा होऊ नकोस की जवळच्या माणसाचा खरा रंग तुला दिसणार नाही. जो एकनिष्ठ असतो ते प्रत्येकाचे वेडे नसतात. निभावणारेच तर मिळत नाही, बाकी आवडणारे तर प्रत्येक वळणावर उभे आहेत. चांगल्या माणसांची परीक्षा कधीच घेऊ नकोस, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर प्रहार करता तेव्हा ते तुटत नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून जातात. लक्षात ठेव बाळा, गरजेपेक्षा जर तू चांगले जास्त बनलास तर गरजेपेक्षा जास्त वापरला जाशील. जो तुझ्या भावनांची कदर करत नाही त्याच्या मागे वेडं होणं प्रेम नाही तर मूर्खपणा आहे. होय माझ्या लेकरा, आता तुझे नशीब बदलणार आहे. नशिबात फक्त एकच दोष की दुर्दैवी लोकांच्या घरी येत नाही. काही लोक तुझ्यावर फक्त तितकंच प्रेम करतात जितकं ते तुला वापरू शकतील. जिथे त्यांचा स्वार्थ संपला तिथे त्यांचं प्रेमही संपलं. लोक आता तुझ्या मागे लागतील, फक्त तू चांगलं माणूस बन. मोठा माणूस होणं चांगली गोष्ट आहे, पण चांगलं माणूस होणं मोठी गोष्ट आहे. काही अपूर्णता अशी होती जी कधीच पूर्ण झाली नाही. होय बाळा, आता तुझ्या आयुष्यातील सर्व उणिवा पूर्ण होणार आहे. माणूस असलास तर माणूस वाटणंही गरजेचं आहे बाळा. म्हणून सौंदर्य एकमेकांच्या चुका सहन करण्यात आहे, हेच खरं नातं आहे. कारण दोषांशिवाय माणूस शोधायला निघालात तर आयुष्यात एकटे पडशील. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. बाळा, आता तुझे सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर. तुझं आयुष्य आता भरभराटीला लागला आहे. तुझा वाईट काळ आता संपला आहे.